अभंग तुकोबरायांचा आहे दत्त महाराज. पण कोण तुकोबर आहे माहिती आपल्याला? काय त्यांचा अधिकार आहे माहिती का आपल्याला? निस्ते तुकाराम महाराज देऊचे माहितीये. पण काय त्यांचा अधिकार आहे? जाळोनी संसार वैसल अंगणी ते तुकाराम महाराज. कोण तुकाराम महाराज? संसाराच्या नावे गावनी यशोन्या वाढत पुण्य धर्म केला ते तुकोबर आहे. कोण तुकाराम महाराज माहिती का आपल्याला? तुकाराम तुकाराम नाम घेता काव्य यम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ ते तुकाराम महाराज. कोण तुकाराम महाराज? पाचवा वेद म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. विठ्ठल आणि त्या तुकोबरायांचे दिव्य अक्षर आज आपण कीर्तन करता घेतलेले. काय? उजळले भाग्य आता अवघे चिंता वारले. महाराजांनी अभंगामध्ये असं वर्णन केलंय की जीवन जगत असताना तुकोबराय सांगतात माझ्या जीवनातली असणारी चिंता काय झाली? वारली म्हणजे तुमच्याकडे कसं आहे? वारली म्हणजे मिली नाही का? आता एकदा मिली की परत नाही. माझ्या जीवनातली चिंता काय झाली? बोला की काय झाली? वारली. पण कशाने वारली? उजळले भाग्याता अवघी चिंता वारली. पण कशाने? संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. नुसतं माझं भाग्य उजळलं नाही तर माझ्या जीवनातली चिंता भाग्य उजळल्यामुळे वारली आणि चिंता वारल्यामुळे मला संतांच्या दर्शनाचा लाभ झाला. आणि नुसता लाभ झाला नाही तुले महाराज तो तुम्ही काय केला? जोडला. पण कसा जोडला? पद्मनाभ. पद म्हणजे कमळ. जसं ते कमळ त्या पाण्याला जोडले गेलेलं आहे तसं मी या साधू संतांबरोबर काय झालोय? जोडला गेला. हे झालं अभंगाचं दुसरं चरण. तिसऱ्या चरणामध्ये महाराज काय वर्णन करतात? संपुष्ट हे हृदय पेटी करोने पोटे साठ. करतात काय? संपुष्टाची आम्ही काय करू? हृदय त्याची आम्ही एक पेटी तयार करू. संपुष्ट ही हृदय पेटी. नुसती पेटी तयार नाही करोनी पोटी. आमच्या पोटामध्ये असणारी ती पेटी काय करून ठेवू? आम्ही साठवून ठेवू. हे झालं अभंगाचं तिसरं चरण. पण शेवटच्या चरणात महाराज काय म्हणतात? ती पेटी आम्ही साठवून ठेवणार नाही. आमचा असणारा तो काय होता? कसा होता? तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. महाराज वर्णन करतात माझ्या जीवनातला असणारा ठेवा आता मला काय झाला? सापडला. पण काय